जीवन साफल्यासाठी आध्यात्मिक बोधकथा या कथासंग्रहातली आकलन क्षमता ही कथा आज ऐकूया. लेखक प्राध्यापक डॉक्टर यशवंत पाटील सर. अभिवाचन दत्ता सरदेशमुख. मित्रहो, या जगाच्या पाठीवर इथून तिथून मानव प्राणी हा सगळा सारखाच आहे. तो मैथुन क्रियेतून बनलेला आहे, परंतु त्याच्या दृष्टिकोनात, आचार विचार आणि वर्तन व्यवहारात भिन्नता आपल्याला दिसते. म्हणून त्याच्या सुखदुःखात, साध्य करायच्या उद्दिष्टात सुद्धा भिन्नता आहे. आता आपण जी कथा ऐकणार आहात, एकच काम करणाऱ्या अनेक मजुरांच्या दृष्टिकोनात आणि मनोभावामध्ये भिन्नता दर्शवणारी ही बोधकथा आहे. आकलन क्षमता. एका गावामध्ये एका मंदिराचं बांधकाम सुरू होतं. तिथं काम करणारे अनेक मजूर होते. त्यापैकी एका मजुराला विचारले की, बाबा रे, तू काम का करतोस? त्याच्यावर तो म्हणाला, पोट जाळण्यासाठी काम करतो. दुसऱ्या मजुराला हाच प्रश्न विचारला तर तो म्हणाला, अहो, घरी बायका, मुलं, संसार, प्रपंच आहे, या सगळ्यांसाठी काम करावं लागतं. तिसऱ्या मजुराला असंच विचारलं असता तो म्हणाला की, ज्या परमेश्वरानं ही सगळी सृष्टी घडवली, मला पण त्यानं घडवलं आहे, त्या परमेश्वराचं मंदिर उभारण्यासाठी मी हे काम करतो आहे. तिघंही मंदिराच्या उभारणीवर मजुरीच करत असतात, पण प्रत्येकाचा काम करण्यामागचा मनोभाव आणि दृष्टिकोन मात्र वेगवेगळा होता. मित्रहो, थोडक्यात काम एकच असतं, पण त्याच्यामागची प्रेरणा आणि त्या कामाकडे बघण्याचा मनोभाव हा ज्याच्या त्याच्या संस्कार आणि आकलनाप्रमाणे असतो. थोडक्यात काय तर, स्वीकारलेलं काम किंवा करत असलेलं काम व्यापक सकारात्मक दृष्टिकोन ठेवून परमेश्वराचीच एक प्रकारे उपासना आहे असं समजून प्रसन्न मनानं करायला हवं. आकलन क्षमता ही बोधकथा आत्ताच आपण ऐकलीत. जीवन साफल्यासाठी आध्यात्मिक बोधकथा या कथासंग्रहातली ही कथा आहे. लेखक प्राध्यापक डॉक्टर यशवंत पाटील सर. त्यांचा मोबाईल नंबर 9890615649. अभिवाचन दत्ता सरदेशमुख. 8329730186.